कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। पोलादपूर तालुक्यातील कापडेगाव हद्दीतील भवानवाडी येथे एका वाड्याला आज दुपारी अचानक लागलेल्या आगीत वाड्यातील 2 गायी किरकोळ जखमी झाल्या असून पेंढा व गवताचे भारे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। उन्हाळ्यात वणवा किंवा आग लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे तालुक्यात अग्निशमन यंत्रणा कायमस्वरूपी उपलब्ध असणे गरजेचे आहे। कापडे येथील भवानवाडी येथील प्रवीण कृष्णा सकपाळ यांच्या मालकीच्या वाड्यात 2 बैलसह 2 गायी व चारा तसेच गवताचे 30 ते 40 भारे होते। दुपारी लागलेल्या अचानक आगीत 2 गायी किरकोळ जखमी होऊन रानात पळून गेल्या, तर 2 बैलांना ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून गोठ्यातून बाहेर काढले। या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ तसेच श्री काळभैरव रेस्क्यू टीमचे सदस्य यांच्यासह इतर नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत प्रथम बैलांना बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी हलवले व पाणी टँकरद्वारे पाणी मारण्यात आले। सुमारे अर्धा तासाच्या वेळानंतर अग्निशमन गाडी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत संपूर्ण वाडा जळून खाक झाला होता। त्यामुळे तालुक्यात स्वतंत्र अग्निशमन केंद्र असावे हे या आगीनंतर पुन्हा अधोरेखित झाले आहे। माझ्या वाड्याला अचानक आग लागून गाव कापडे बुद्रुक भवानवाडी माझ्या वाड्याला अचानक आग लागून माझा पूर्णतः पेढा जवळपास 2-2.5 हजार पेंडा होता आणि वडिलांनी काढलेलं गवत 40 मोळी गवत त्याच्यावर होतं आणि ते पूर्णतः भस्मसात झालं। त्याच्यामध्ये गोठ्यामध्ये असणाऱ्या 2 गायी त्यांना जखम होऊन त्या रानामध्ये पळाल्या आणि 2 बैलांना सोडवण्यात आम्हाला यश आलं। आणि ह्या वारंवार तालुक्यामध्ये अशा घटना घडत असतात। आज माझं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि मला तर वाटतं की एखादी अग्निशामक दलाची गाडी पोलादपूर तालुक्यामध्ये एक असावी। जर ती असती आम्हाला मिळाली, परंतु ते वेळेअभावी आमचं पूर्णतः नुकसान झालं। जर पोलादपूर तालुक्यामध्ये अशी जर अग्निशामक दलाची जर गाडी असती तर आम्हाला ह्या आग आटोक्यात आणण्याला प्रयत्न आज आले असते आणि जर प्रयत्न झाला असता तर नक्कीच गुरांचं नुकसान वगैरे झालं नसतं, वाडा जळाला असता, अवजारे जळाली नसती। आणि म्हणून जर ह्या अशा वारंवार घटना घडत आहेत तर आम्हाला एक प्रशासनाला विनंती आहे की अग्निशामक दलाची एक गाडी पोलादपूर तालुक्यामध्ये आमच्या जवळ असावी, एवढेच या ठिकाणी मी हे करतो।